18व्या लोकसभेत विरोधी पक्ष नेत्याचं काम राहुल गांधींच्या खांद्यावर असणार आहे। संध्याकाळी 9:30च्या सुमारास काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी यासंबंधीची घोषणा केली। उद्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होते आणि त्याआधी आज संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक झाली आणि या बैठकीनंतर राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार असल्याची घोषणा करण्यात आली। खरगेंच्या घरी इंडिया आघाडीतील पक्षातील गटनेते उपस्थित होते। 2014 आणि 19 दोन्ही निवडणुकीत काँग्रेस लोकसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष होता खरा, पण त्यांच्याकडे लोकसभेच्या एकूण सदस्यांपैकी 10% म्हणजे 54 खासदार नव्हते आणि त्यामुळे 16व्या आणि 17व्या लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद रिकामं होतं। यंदा काँग्रेस खासदार एकूण निवडून आलेत ते म्हणजे 99, त्यामुळे खासदारांच्या संख्येच्या आधारे काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आले। त्यामुळे या पदाची जबाबदारी राहुल गांधींनी घ्यावी असा पहिल्या दिवसापासून काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह होता आणि आज नेता निवडीच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी जबाबदारी स्वीकारली आहे। Pro-Time Speaker Bhartwari Mahtab informing the decision of appointment of Rahul Gandhi as the leader of opposition in the Lok Sabha. Other office bearers will be decided later. आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत, त्यांच्याकडून रौनक, आपण बघतोय खरं तर 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येत आहे, काय अपडेट्स? निश्चितपणे सौरभ, आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ती दिल्लीमध्ये इंडिया ब्लॉकची बैठक झाली होती। त्यामध्ये देखील अनेक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे ही मागणी करण्यात आली होती काँग्रेस पार्टीकडे की यावेळेस विरोधी पक्ष नेतेपद हे राहुल गांधींनी स्वीकारावं आणि त्या संदर्भातल्या हालचाली काँग्रेस पार्टीने कराव्यात। आणि आज आपल्याला माहिती आहे की जी 8 वाजता दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जी काँग्रेस पक्षाची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी महत्वाचं आहे की विरोधी पक्ष नेता राहुल गांधी झाल्यानंतर ते कॅबिनेट दर्जा एकंदरीत त्यांना मिळणार आहे। ते कुठल्याही अधिकाऱ्याला फोन करू शकतात, माहिती विचारू शकतात। इतकंच नाही तर ज्या महत्वाच्या कमिटी लोकसभेमध्ये असतात त्यामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची एक मोठी जबाबदारी असते, एक मोठं स्थान असतं। सीबीआय डायरेक्टर नेमायचं असेल, सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस नेमायचं असेल, अशा महत्वाच्या ज्या कमिटी आहेत ज्यामध्ये पंतप्रधान असतात त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याला हे महत्वाचं स्थान असतं। आणि आपल्याला माहिती आहे की राहुल गांधी ज्या आक्रमक पद्धतीनं मुद्दे मांडतात त्याचा कुठेतरी फायदा विरोधी पक्षाला होणार आहे। त्यामुळे उद्या लोकसभा अध्यक्षाची निवड झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षच विरोधी पक्ष नेत्याचं नाव जे आहे ते घोषित करतं आणि काँग्रेस पक्षासाठी देखील हा फार महत्वाचा आणि डिसायसिव्ह निर्णय आहे। कारण आपण बघितलं तर राहुल गांधी महत्वाच्या पदापासून गेले काही दिवसांपासून दूर हटत होते। त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पद घेण्यासाठी ते पुढे येत नव्हते। त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंकडे पद दिलं होतं आणि इतकंच नाही तर अनेक ज्या काँग्रेस पक्षामध्ये महत्वाचे स्थान आहे तिथेही जबाबदारी स्वीकारायला कुठे ना कुठेतरी राहुल गांधी तयार नव्हते। मात्र आज ही महत्वाची जबाबदारी पक्षाने त्यांना दिली आहे। उद्या त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा लोकसभा अध्यक्ष करतील। निश्चितच रौनक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।